मी इच्छुक हा नाही तर दुसरा हा व्यक्ती झाला पाहिजे, तो झाला पाहिजे, असा मोठेपणा दाखवायला शिका. आता घोंगडी बैठक काय असते, पहिले पारावर जाऊन सगळ्या घराने समजून घेतल्या जात होती. प्रत्येक आंदोलन आपलं कॉपी झालेलं आहे, आपलं उपोषण झालं, आपले दौरे झाले. कोण आमदारकीसाठी कॅपेबल आहे, जो निवडून येऊ शकतो सर्वसामान्य, तर आपल्या शेजारच्या मतदारसंघामध्ये म्हणजे शेजारच्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये विधानसभा लोकसभा किती सहज सोपी आपण निवडून येऊ शकतो. जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या मुलांना विधानसभा लोकसभा किती सहज सोपी आपण निवडून येऊ शकतो हे दाखवून दिलेलं आहे आणि ती ताकद उभी केलेली आहे. आणि त्या ताकदीच्या बळावर ज्या ज्या सर्वसामान्य लोकांना विधानसभेला उभं राहण्याची इच्छा होती त्या सर्वांनी आपापले अर्ज हे अगोदर 20 ऑगस्ट शेवटची तारीख होती, त्यानंतर दादाने 24 ऑगस्ट केली आणि ती मुदत संपलेली आहे. आणि शेकडो फॉर्म्स म्हणजे इच्छुकांचे मनोज जरांगे पाटील यांना तो देण्यात आलं. सर्व बांधवांनी दिलेले आहेत ते जे जे इच्छुक होते. पण मला एक असं वाटतं की हे ज्या उमेदवारांनी दिलं ते फक्त स्वतःला आमदारकी मागण्यासाठी दिलेलं आहे. तर आपल्या शेजारच्या मतदारसंघामध्ये म्हणजे शेजारच्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये, खानदेश, कोकण आणि मुंबईमध्ये कोण आमदारकीसाठी कॅपेबल आहे, जो निवडून येऊ शकतो, सर्वसामान्य चळवळीतला असेल, ज्यांना समाजासाठी योगदान दिलेले, असे जे आपल्याला नावं सुचत असतील ते आपण सर्वसामान्य लोकांनी द्यायला पाहिजे. इच्छुकांनी दिले पण शेजारी कोण पाहिजे, आजूबाजूला कोण पाहिजे, असं हे दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतंय. आणि 29 ऑगस्ट रोजी आपल्या या अंतरवाली सराटीच्या आमरण उपोषणाला 1 वर्ष कंप्लीट होत आहे. आणि 1 वर्ष होत असल्यामुळे एक छोटेखानी मनोज दादांनी बैठक ही बोलवलेली आहे. ती बैठक घ्यायची नव्हती पण सर्वांची एक इच्छा होती की 1 वर्ष आपल्या आंदोलनाला झालं, त्यामुळे सर्वांनी छोटेखानी बैठक करावी. तर ज्या ज्या लोकांना शक्य असेल त्या सर्वांनी आपापल्या आजूबाजूच्या किंवा 288 मतदारसंघामध्ये जे आपल्याला नावं सुचते एका कागदावर लिहून आपण ते मनोज दादापर्यंत पोहोचू शकता. हे माझं वैयक्तिक मत आहे. जे येऊ शकत नाही त्यांनी पोस्टाने पाठवा किंवा कोणाच्या हस्ते पाठवा, व्हॉट्सॲपवर पाठवा, जे आपल्याला शक्य होईल, जेणेकरून आपल्याला म्हणजे ते नावंही लक्षात येतील आणि सर्वसामान्य लोकांचे जे मत आहे ते जाणून घेता येईल. आता काही कॉपी बहाद्दर जे आहेत ते आपल्या घोंगडी बैठकी पण कॉपी करू शकतात. जसं प्रत्येक आंदोलन आपलं कॉपी झालेलं आहे, आपलं उपोषण झालं, आपले दौरे झाले, तसं आता आपण महाराष्ट्रामध्ये घोंगडी बैठका चालू केल्या. विधानसभा यांनी पुढे ढकलली की आपलंही गनिमी कावे चालू होतात आणि त्या पद्धतीने मनोज दादांनी घोंगडी बैठक आयोजित केली. आता घोंगडी बैठक काय असते, पहिले पारावर जाऊन सगळ्या घराने समजून घेतल्या जात होते की काय समस्या आहे काय नाही. तर मनोज दादांनी बीड जिल्ह्यामध्ये घोंगडी बैठक पासून सुरुवात केलेली आहे. 5 सप्टेंबरला गेवराई तालुक्यामध्ये घोंगडी बैठक आहे. 6 तारखेला माजलगाव या ठिकाणी आहे. 7 तारखेला गणपती बसतायत तर 7 तारखेला कुठेही बैठक नाही. 8 तारखेला परळी आणि केज या ठिकाणी घोंगडी बैठक आहे. 9 तारखेला बीड या ठिकाणी आहे. 10, 11 आणि 12 हे 3 दिवस महालक्ष्मी गौरी आवाहन असतं, महालक्ष्मी बसतात, त्यामुळं 3 दिवस कुठलीही घोंगडी बैठक नाही. 13 सप्टेंबरला आष्टी, पाटोदा आणि शिरूर या 3 ठिकाणी घोंगडी बैठकी आयोजित केलेल्या आहे. त्या ठिकाणी आपण हजारोंच्या संख्येने माता भगिनींसह आणि वयोवृद्धांसह यायचं आहे. आता त्या ठिकाणी तुम्हाला मनोज दादांना जे डायरेक्ट कम्युनिकेशन करायचं ते करता येईल, त्यामुळे ह्या घोंगडी बैठका आयोजित केलेल्या आहे. आता काही कॉपी बहाद्दर ते करू शकतात पण बघू आपल्याला. आता ही आपली घोंगडी बैठक जशी आहे तर त्यांनी गोधडी बैठक आयोजित करावी असं मला वाटतं. तर सर्वांनी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी 29 ऑगस्टला मला जे वाटतं किंवा ह्या असं म्हणजे दुसऱ्याचे नावं सुचवायचा एक पायंडा आपण पाडला पाहिजे. म्हणजे मी इच्छुक हा नाही तर दुसरा हा व्यक्ती झाला पाहिजे, तो झाला पाहिजे, असा मोठेपणा दाखवायला शिका आणि तसं करायला पाहिजे हा समाज बांधवांनी. कारण मनोज जरांगे पाटील यांनी बघा
कुठलीही आमदारकी खासदारकी मंत्रिपदासाठी आंदोलन उभारलेलं नाही, त्यांना कुठलीही महत्त्वाकांक्षा नाही. मग आपण महत्त्वाकांक्षा का बाळगायची असं मला वाटतं. ज्याला मला माझे विचार पटले असतील हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रत्येक ग्रुपवर शेअर करा आणि आपलं जे चॅनल आहे ते चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळोवेळी मनोज जरांगे पाटील यांचे अपडेट आणि काही जे मला वाटतं ते सहज मी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो. पटलं तर नक्की शेअर करा. जय शिवराय.